अक्कलकोट तालुक्यातील प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आता तीव्र होण्याची शक्यता आहे। अक्कलकोट तालुक्यातील प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेलं आंदोलन आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे महांतेश्वर कट्टीमनी यांनी प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात 25 मार्च पासून जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। प्रशांत आरबळे यांनी विभागीय आयुक्तांच्या अधिकाराचा वापर करून तालुक्यातील 25 शिक्षकांची प्रतिनियुक्ती केल्याचा आरोप महांतेश्वर कट्टीमनी यांनी केला आहे। या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू ठेवलं आहे। मात्र या संदर्भात प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस पावलं उचलण्यात आलेली नाहीत। त्यामुळे संतप्त झालेल्या कट्टीमनी यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे। दरम्यान या आंदोलनामुळे अक्कलकोट तालुक्यातील शैक्षणिक आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून प्रशासनानं लवकरात लवकर यावर तोडगा काढावा अशी मागणी होत आहे। आतापर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून एकही कर्मचारी अधिकारी आले नाही आणि शिक्षण अधिकारी ऑफिसकडून तिघ-चौघ क्लार्क लोक आले होते आणि एक OS आले होते। त्याच्यानंतर कोणी आले परत त्यांनी काय घेऊन आले की अगोदर 4 वेळा मी उपोषण बसलो होतो आणि आत्मदान आंदोलन केलं होतं। त्यावेळी जे पत्र दिले होते मला काय म्हणजे ते चौकशी झाल्यानंतर मी तुम्हाला कारवाई करू म्हणून तब्बल 1 वर्ष होऊन गेला सगळा निर्णय होऊन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं सही झालेले फाईलीवर मी स्वतः बघितलो आहे। निळा शाईने साहेबांनी सही केलेलं आहे ते स्वतः मी डोळ्याने बघितलेलं आहे। म्हणजे जांभळ कलरचा शाईने सही केलेला आहे तरी पण ते फाईल बाहेर सोडायला तयार नाही आहे। त्यासाठी मी आता उद्यापासून म्हणजे 25/3/2024 पासून अर्धनग्न अवस्थेत मी उपोषण करणार आहे आणि 30 तारीखपर्यंत मी अल्टिमेट दिलेला आहे। 30 तारीखनंतर पूर्ण नग्न अवस्थेमध्ये मी उपोषणाला या ठिकाणी बसणार आहे। त्या सर्व त्याचे जबाबदार मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनी राहील।